न सांगता येणारा शब्द बाप. असे म्हणतात, आई घराचं मांगल्य असते, तर बापही घराचं अस्तित्व असतो. पण घरच्या या अस्तित्वाला खरंच कधी आम्ही समजून घेतलं आहे का? वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो. संत महात्म्यांनी आईचंच महत्त्व अधिक सांगितलेलं आहे. नेहमी आईबद्दल चांगले बोलले जाते, परंतु बापाविषयी फारसे कुठे बोलले जात नाही. ज्या लोकांनी, साधू संतांनी बापाविषयी सांगितले, त्यांनी पण तापट, व्यसनी, रागीट स्वभावाचा, मारझोड करणारा असेच बापाबद्दल सांगितले आहे. मान्य आहे, समाजात तसे बाप असतील देखील, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूचे झरे असतात, परंतु बापाकडे संयम, सहन शक्ती असते. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समई जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची पण सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते. शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही सहज विसरून रडते. वडिलांना रडता येत नाही, स्वतःचा बाप वाला रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. गेली तरीही रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार न असतं. पत्नी अर्ध्यावरच साथ सोडून गेली तर पोरांसाठी आवर घालावा लागतो. आयुष्यास जातो. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला, आई गो शब्द बाहेर पडतो. पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखाद्या ट्रक जवळ येऊन ब्रेक अचानक लावतो, तेव्हा बाप रे शब्द बाहेर पडतो. कारण छोट्या संकटांसाठी आई चालते, पण काय पटन मोठी वादळं पेलताना बाप आठवतो ना. कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात, पण मायाच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. कोणता बी बा श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो, पण गरीब लेकीच्या उभ्या का होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा वर्ग येतो, तेव्हा त्याची आई नव्हे तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बापच असतो. मुलींच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बापच असतो. घरच्यांसाठी स्वतःच्या व्यवस्था दडपणारा बापच असतो. खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं महत्त्व कोणाला कळतं? लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात. त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं. वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेल्यावर अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी दूरध्वनीवर बोलताना बापाचा बदललेला आवाज एका क्षणात कळतो. मुलगी बापाला जाणते. इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जाणावं ही बापाची किमान अपेक्षा असते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.